अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वर्षा बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदे गटात युती होणार का याबाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली का याची उत्सुकता आहे। आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे आणि शिंदे गटाची युती होण्याची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मनसे आणि शिंदे गटाच्या युतीची चाचपणी केली जाते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। सर्वच पक्षांकडून याबाबतची रणनीती आखली जाते। राज ठाकरेंच्या मनसेसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेतल्या फुटलेल्या शिंदे गटाकडून सुरू आहे। विशेष म्हणजे भाजपच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन घेतलेल्या भेटीवरून याचे संकेत मिळतायत। तर याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली। विशेष म्हणजे दसरा मेळावा आयोजित करून त्यात राज ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचा विचार देखील शिंदे गटाकडून केला जातोय। महानगरपालिकेतून शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्यासाठी राज ठाकरेंसोबत शिंदे गटाची युती व्हावी अशी चाचपणी दोन्ही बाजूंकडून सुरू असल्याची माहिती मिळतेय। गणपतीमध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आहे की एकमेकाकडे सगळे नेते जात असतात। त्याच्यामुळे ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेब आणि राज साहेबांचे पहिल्यापासूनही संबंध शिवसेनेच्या काळापासून त्यांचे होते। त्यामुळे ते आता सध्याची ही भेट आपण वेगळ्या वेगळ्या अर्थाने जरी पकडत असलात तरी त्यांचाही विचार आणि आपलाही विचार हिंदुत्वाचा विचार असल्यामुळे काय सांगता येत नाही, राजकारणामध्ये काही होऊ शकतं आपण बघतोय। एकीकडे भाजप शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीची चर्चा सुरू असली तरी या संभाव्य युतीमध्ये काही मुद्दे अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामध्ये राज ठाकरेंची परप्रांतीयांविरोधातली भूमिका भाजपसाठी काहीशी अडचणीची ठरतेय आणि त्यामुळेच उघडपणे मनसे युतीबाबत निर्णय घेण्यास भाजप कचरतय। राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या सभांना कायमच प्रचंड गर्दी होत असते। सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये मनसेला उभारी देण्यासाठी या सभाच कारणीभूत ठरल्या होत्या। सध्या राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये शिंदे गट आणि मनसे हे युतीमध्ये आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू आहे। असं झाल्यास शिवसेनेकडे असणारी मराठी मतं ही काही प्रमाणात का होईना या युतीला फायद्याची ठरू शकतात। अलीकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका भाजप आणि शिंदे गटाच्या पथ्यावर पडणारी आहे। या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात कोणत्या पक्षांची कोणत्या पक्षाशी युती आणि आघाडी होणार याचे पत्ते जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे उघड होणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे गटातील आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय। दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे। बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे अशा आशयाचं पत्र हे आहे। तसंच मेळाव्याला संबोधित करून वेगळं होण्याचा क्रांतिकारी निर्णय का घेतला याचा भांडाफोड करण्याची मागणी सुद्धा या पत्रामध्ये केली आहे। मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना आता शिवसेना विरुद्ध भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय। अमित शहांनी मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची भाषा केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले, कारण गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं। आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू असा इशारा ठाकरेंनी दिलाय। सोबतच उद्धव ठाकरेंनी बंडखोरांपेक्षा सोबत असलेले मुठभर निष्ठावंत कधीही बरे असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला। आता काल तर मी मगाशी म्हणताना बोललो, काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही आपण बघितल्या मुंबईमध्ये। आता मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते, पण आल्यानंतर असं म्हणतात की ती मंगलमूर्ती तिकडे अभद्र काही बोलू नये, पण ते बोलून गेले। आता तिकडे सुद्धा त्यांना ते गणपतीच्या मंडपात सुद्धा राजकारण दिसते, तर आपण काय करू शकत नाही।
कारण शेवटी निष्ठा हा असा एक विषय असतो, तो किती किंमत लावली बोली लावली तर तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळे निष्ठावान हे सोबत राहिले. आणि म्हणजे बाळासाहेब सांगायचे तसेच एक पसाभर असे सगळे नाचलेली लोक असण्यापेक्षा मुठभर का होईना निष्ठावंत असतील तर मी मैदान जिंकू शकतो. मला जास्त काही भाषण करायचं नाहीये. दसरा मेळावा तर आलेलाच आहे, तो तर घ्यायचाच आहे शिवाजी पार्कवरती. त्यावेळेला मला जे काय बोलायचं ते बोलेल. आणि यावेळेला एक बरं आहे की आतापर्यंत मला बोलताना तोंडावरती मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा, त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागायचं. आता जे बोलायचं ते जे सुचेल त्यावेळेला ते बोलेल. शिवसेनेनं पालिका निवडणुकींसाठी चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा गोरेगावात घेण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. भाजपनं मुंबई महापालिकेसाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे. तर आता शिवसेना ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपसमोर आव्हान उभं करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याविषयी चर्चा सुरू असली तरी देखील काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूक रंगतदार ठरणार आहे. राज्यात सत्तांतरानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेनंही त्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. भाजपनं शिंदे गटाच्या सोबतीनं मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे, तर शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. आमच्या सोबत खंबीरपणे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पवारसाहेब स्वतः असतील, सगळेच सोबत राहिलेले आहेत. जे एक पाठबळ देणं असतं किंवा एक ताकद देणी असते. कधी कधी असं असतं की जे आपलेच आहेत ते 40 लोक निघून गेले, जे आपले समजलो आम्ही, पण हे जे नवीन मित्र झाले ते सोबत राहिले. आणि मला वाटतं सोबत राहण्याचं एक मनोदय आहे, कारण आम्ही महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलेलं आणि तसंच आम्ही पुढे जाऊ. एकीकडे महाविकास आघाडीतील नेते मुंबई महापालिका निवडणुकीविषयी चाचपडत असताना दुसरीकडे भाजपनं निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलाय. शिंदे गटाच्या मदतीनं मुंबई महापालिकेत 150 जागा जिंकण्याचा निश्चय भाजपनं केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत भाजपनं मुंबई महापालिकेसाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. केंद्रीय सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्यांचा लोकांना कसा उपयोग होईल, तो लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे, अशी ती समग्र चर्चा आहे. आणि राहिला प्रश्न महानगरपालिकेचा, हे तर आम्ही आधीच सांगितलेलं आहे की येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीचीच असणार. 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीची स्थापना केली होती. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर राजकीय समीकरण बदललं असून शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतानाच विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मवियाच्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र आता मविया एकत्रितपणे मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार याविषयी अद्यापही चित्र स्पष्ट नाही. कारण शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचं काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी ठाणे दौऱ्यात असताना स्पष्ट केलं होतं. मात्र काँग्रेसनं अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुंबई महापालिकेत आजवर काँग्रेसनं शिवसेनेशी राजकीय संघर्ष केलाय. त्यामुळे काँग्रेस मवियाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार का, यावर सगळं राजकीय गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिंदे गट आणि भाजप आमदारांसाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे आणि नवी मुंबईचे भाजप नेते गणेश नाईक यांनी बऱ्याच दिवसानंतर दिलखुलासपणे गप्पा मारल्यात. $1,000 कोटींच्या मढ मार्वे स्टुडिओच्या घोटाळ्याची आता चौकशी होणार आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं हे आदेश दिलेत.
किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर ही चौकशी येत्या 4 आठवड्यात पूर्ण करा असे आदेश देण्यात आलेत. माजी मंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांचा या घोटाळ्याला आशीर्वाद होता असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता. म्युनिसिपल कमिशनर हर्षद काळे यांनी 4 आठवड्यात कशा पद्धतीने फौजदारीद्वारा कोण अधिकाऱ्यांचा सहभाग, पर्यावरण मंत्रालय, मुंबई महापालिका या संबंधी अहवाल द्यायचा आहे. मला विश्वास आहे की ठाकरे सरकारचे मंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांचा या घोटाळ्याला आशीर्वाद होतं हे सिद्ध होणार. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज दिग्गजांनी हजेरी लावली. राजकीय नेत्यांसह मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सुद्धा बाप्पांचं दर्शन घेतलंय. राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रात्री न्यूज रूम मध्ये विराजमान बाप्पांची आरती केली. त्याआधी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दुपारी बाप्पांची आरती करण्यात आली. तसंच राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही भक्तिभावे गणरायाचं दर्शन घेतलंय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बाप्पांचं दर्शन घेतलं. तसंच अमरावती खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या राणा दाम्पत्यांनी सुद्धा बाप्पांची आरती केली. स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रूम मध्ये हजेरी लावत गणरायाची पूजा केली आहे. राजकीय नेते मंडळीप्रमाणेच मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय. मुंबई महापालिकेचे आयुक्त अधिकाऱ्यांसह न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांच्या दर्शनाला आले. तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात भेट देत बाप्पांचं मनोभावे पूजन केलंय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गणरायाची आरती सुद्धा केली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय. नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये मुंबईचे कमिशनर IS चहल सर आलेत. सर, बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलं. मुंबईकरांसाठी काय गुड न्यूज देता या उत्सवाच्या निमित्ताने? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला आज इथे येण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. आणि मी जेव्हा मे 2020मध्ये चार्ज घेतला महानगरपालिका मुंबईचे आयुक्त म्हणून, तर 2020 आणि 2021 दोन्ही वर्ष आपल्याला ते गणेशोत्सव सादर करता आला नाही. कारण आपल्याला माहीत आहे की ऑगस्ट सप्टेंबर 2020मध्ये पहिली लाट चालू होती कोविडची, आणि त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर 21ला परत दुसरी लाट संपून तिसरी लाटचा धोका निर्माण झाला होता. परंतु आज आता मला अतिशय आनंद वाटतो की यावर्षी अतिशय म्हणजे की मोठ्या प्रमाणावर आपण गणपती उत्सव सादर करतो आहे. आणि कालच मी लालबागचे राजाचे चरणी गेलो होतो. आज इथे सुद्धा मी दर्शन घेतले. आणि माझी एवढी प्रार्थना आहे की आपले सर्व जे मान्यवर आहे, नागरिक आहेत मुंबईचे, गणपतीचे निमित्ताने माझी हार्दिक त्यांना शुभेच्छा. आणि आता सर्व प्रकारची जे महामारी कोविडची कायम संपेल असा माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आता आज आपण जवळपास मुंबईमध्ये 580 पंप्स लावलेले आहेत, डिवॉटरिंग पंप्स. कारण जेव्हा हाय टाईडमध्ये आपण गेट्स बंद करत असतो तेव्हा जे सॉसर स्ट्रक्चर निर्माण होतो आणि काही ठिकाणी पाणी साचतो. एकच मार्ग आहे की आपण पंप लावून ते डिवॉटर करायचा. दुसरा कुठला मार्ग नाही, ते ग्रॅव्हिटीने फ्लो होणार नाही पाणी. परंतु हे जो आपण माऊल पंपिंग स्टेशन तयार करतो आहे
ते एकच पॉईंटवर 200 पंप लावण्यासारखं आहे आणि तसा जे मोगरा त्याच कॅपॅसिटीचा आहे. आपण माऊल पंपिंग स्टेशन इम्प्लिमेंट केल्यानंतर चुनाभट्टी, सायन, गांधी मार्ग, हिंदमाता, चेंबूर या पूर्ण भागामध्ये पावसाळा संपला की आपण अर्धा तासाच्या आत पूर्ण पाणी आपण समुद्रामध्ये फेकून देऊ. सर, तुमच्या सगळ्या कार्याला बाप्पा आशीर्वाद देतोच आहे आणि तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळव हीच शुभेच्छा. न्यूज 18 लोकमतमध्ये आलात, धन्यवाद. ते आपण सर्वांना गणपती उत्सव निमित्ताने माझी हार्दिक शुभेच्छा. एक महत्त्वाची बातमी, तळोजा MIDC प्रदूषण प्रकरणात प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई होणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेची दखल घेतल्या गेली आहे. तळोजा MIDC प्रदूषणाचा मुद्दा हा चांगलाच तापलाय. उद्योग मंत्र्यांचे कारवाईचे आदेश देण्यात आलेत. उद्योग मंत्र्यांचं न्यूज 18 लोकमतला आश्वासन आहे. उदयजी, तळोजा MIDC प्रदूषणाचा अड्डा बनलेला आहे. पनवेल नवी मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. MPCB काही कारवाई करताना दिसत नाहीये आणि MIDCचे अधिकारी चालढकल करताना दिसतात. या अधिकाऱ्यांना कसा लगाम घालणार? उद्योग खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर गणपतीचा हा मोसम आल्यामुळे मला जास्त लक्ष देता आलेलं नाही, परंतु येत्या 8 दिवसामध्ये मी स्वतः तळोजा MIDCला व्हिजिट करेन. ज्या ज्या गावांमध्ये ही प्रदूषण आहेत ती कशामुळे होत आहेत, कोणाच्या आशीर्वादानं होत आहेत, याची देखील चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. कारण शेवटी इंडस्ट्री चालत असताना इंडस्ट्रीमधनं जे होणारं पोल्युशन आहे याचा त्रास तिथल्या लोकांना होऊ नये याची दक्षता देखील उद्योग विभागानं, पोल्युशन बोर्डानं आणि इंडस्ट्रियलिस्टनं घेतली पाहिजे. तर त्या संदर्भात मी स्वतः व्हिजिट करेन, तिथल्या लोकांची चर्चा करेन आणि उत्तमातलं उत्तम काम इंडस्ट्रीकडनं पोल्युशन जाण्यासाठी काय करून घेता येईल यासाठी आमचा विभाग प्रयत्न करेल. सर, कासाडी नदी तर मृतावस्थेत आलेली आहे. नदीतले मासे, त्याच्यावरती अवलंबून असलेल्या कोळी लोकांचा रोजगार हिरावून गेलेला आहे. NGTने ऑर्डर्स दिलेल्या आहेत, मात्र अद्यापही MPCB आणि MIDC काही करताना दिसत नाहीये. त्याचबरोबर सिद्धी करवले गाव जे पनवेलमध्ये येत असून तिथल्या डम्पिंग ग्राउंडमुळे संपूर्ण गाव आजारी पडलेलं आहे. रोज रात्री तिथून धूर सोडला जातो आणि लोकांना श्वसनाचे विकार चालू झालेले आहेत. तिथले युवक नपुंसक झालेले आहेत. म्हणजे एक पिढी बर्बाद करण्याचं काम या उद्योजकांनी केलेलं आहे. मग यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल नको व्हायला? नाही, म्हणूनच सांगितलं मी स्वतः तिथे व्हिजिट करेन. तिथलं गांभीर्य आपण जे सांगितले ते नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी स्वतः व्हिजिट करेन आणि त्याचा उल्लेख पण मी केला. कोणाच्या आशीर्वादाने हे होतं आहे, कोणाच्या आशीर्वादाने हे झालेलं आहे याची देखील सविस्तर चौकशी करू. पण पुढच्या पिढीला आरोग्याचा कुठचाही त्रास होणार नाही यासाठी आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल. आणि मी जाताना तिथे फक्त एकटा जाणार नाही, मी महानगरपालिकेचे सगळे लोक घेऊन जाईन, MPCBचे सगळे लोक घेऊन जाईन, उद्योग खात्याचे आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, वेळ पडल्यास अन्य डिपार्टमेंटचे अधिकारी देखील मी घेऊन जाईन. परंतु तिथल्या लोकांची जी मागणी आहे, तिथलं स्वच्छता असली पाहिजे, प्रदूषण दूर झालं पाहिजे, या दृष्टीनं आम्ही नक्की कारवाई करू आणि मी स्वतः 8 दिवसाच्या तिथे भेट देईन. तर हे होते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते 8 दिवसात तळोजा आणि सिद्धी करवले गावाला भेट देणार आहेत. तिथल्या नागरिकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता खरोखरच या लोकांना गणपती बाप्पा पावतो का हेच पाहावं लागणार आहे. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे भारतीय रेल्वेच्या सुरक्षेविषयीची. भारतीय रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना चक्क पाकिस्तानी सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. रेल्वे तिकिटांच्या बुकिंगमध्ये भारतीय एजंट खुल्या पद्धतीनं पाकिस्तानी सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी देशभरातून 6 तिकीट दलालांना अटक केली आहे. तिकीट बुकिंगसाठी लागणाऱ्या पाकिस्तानी सॉफ्टवेअर खरेदीसाठी या एजंट्सनी क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे भरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच एजंट्स वापरत असलेल्या सॉफ्टवेअरचं नाव कोविड-19 असल्याचंही तपासात उघड झालंय. जो RPF वेस्टर्न रेलवे को एक बड़ी कामयाबी मिली है, जिसमें टाउटिंग के खिलाफ जो हमारा मुहिम चल रहा है ऑपरेशन उपलब्ध, उसके तहत हमने एक बड़ी कामयाबी हासिल की है, जिसमें एक जो ट्रैवल एजेंट हमने राजकोट से गिरफ्तार किया, मनन वाघेला. जब उसकी जांच की गई तो वो एक सॉफ्टवेयर यूज़ कर रहा था जिसका नाम था कोविड-19. उस कोविड-19 सॉफ्टवेयर को यूज़ करके वो IP एड्रेस बाईपास करके जो IRCTC के पोर्टल से वो तत्काल ई टिकट्स बुक कर रहा था. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.